नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारी उपवासाची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला बर्फी बनवायची आहे आणि त्या बर्फीसाठी आपल्याला काही साहित्य आहे ते भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1.5 कप शेंगदाणे। आता शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर खमंग असे साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। सतत हलवत राहायचं आहे, कुठेही जास्त जळू द्यायचे नाही। सतत हलवल्यामुळे काय होतं, एकसारखे असे छान भाजले जातात। तर बर्फी बनवण्यासाठी तुम्ही कोणतीही एखादी वाटी किंवा कप सेट करायचा आणि त्यांनी साहित्य घ्यायचे आहे। करायला खूप सोपे आहे, अगदी 4 साहित्यामध्ये ही बर्फी तयार होते। तर शेंगदाणे बघा मंद गॅसवर खमंग असे साल निघेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे। तुम्ही इथे कलर बघू शकता। आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊ। आता त्याच पॅन मध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप काजू आणि बदाम। फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिटे गरम करून घ्यायचं आहे, खूप जास्त सुद्धा आपल्याला भाजत बसायचं नाही। यातला जो ओलसरपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे। 2 ते 3 मिनिटांनी आपले काजू बदाम सुद्धा गरम झालेले आहे आणि हलकेसे यावरती डाग पडलेले आहे। आता आपण हे काढून घेऊ। आता त्याच पॅन मध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप सुकं खोबरं। मंद गॅसवर आपल्याला हलकसं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त आपल्याला काळं करायचं नाही किंवा एकदम डार्क करायचं नाही। सतत हलवत हलवत खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे रंग बघू शकता, अगदी एकसारखा भाजलेला आहे आणि छान सुगंध सुटलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर इथे आपण शेंगदाणे, खोबरं, काजू बदाम हे भाजून घेतलेलं आहे। पूर्णपणे आपल्याला तीनही साहित्य थंड करून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे थंड झाले की यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। जेवढी शक्य होईल तेवढी साल आपल्याला काढून घ्यायची आहे, पण पूर्णपणे थंड करून घ्यायचे, मगच साल काढायची आहे। तर इथे आपले शेंगदाणे, खोबरं, काजू बदाम पूर्ण थंड झालेले आहे आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची शक्य होईल तेवढी मी साल काढून घेतलेली आहे। तर इथे मी मिक्सरचं छोटं भांड घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। अगदी थोडे थोडे घालायचे आणि एकदम बारीक असे आपल्याला वाटून घ्यायचे आहे। तर इथे बघा एकदम बारीक असे आपण हे शेंगदाणे वाटून घेतलेले आहे। आता हे मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जे बाकीचे राहिलेले आहे ते सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण सगळे शेंगदाणे हे वाटून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे बारीक झालेले आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे जे काजू बदाम आहे ते यामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर खोबरं घ्यायचं आहे। आता हे सुद्धा आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा काजू बदाम सुद्धा आपण छान असं दळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण घालून घेऊ। आता तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जर व्यवस्थित बारीक होत नसेल तर एकदा चाळून घ्या आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे छान असं बारीक होईल। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। बघा या पद्धतीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी पावडर तयार झालेली आहे। तर इथे बघा आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता जरा वेळ हे आपण बाजूला ठेवू। आता इथे मी ट्रे घेतलेला आहे। आता ही तयारी आपल्याला आधी करून घ्यायची आहे। तर यामध्ये आपण थोडंसं तूप घालून घेणार आहोत। तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रे वापरा, नाहीतर तुम्ही जे जेवणाचं ताट असतं त्यामध्ये सुद्धा सेट केली तरी चालेल। तर बघा सगळ्या बाजूने आपल्याला अगदी थोडंसं
तूप लावून घ्यायचं आहे. ही तयारी आपल्याला आधी करून घ्यायची आहे, नंतर आपली घाई गडबड होत नाही. तर बघा इथे मी तूप लावून घेतलेलं आहे. तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप. आता तूप घातलं की आपल्याला लगेच यामध्ये गूळ घालायचा आहे. तर इथे बघा 2 कप आपल्याला इथे गूळ घालायचा आहे. तर इथे आपण पॅन मध्ये 2 कप गूळ घालून घेतलेला आहे. आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाही, फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आणि वितळवून घ्यायचा आहे. शक्यतो गूळ हा कट करून घ्या, किसून घ्या, म्हणजे पटकन असा हा वितळला जातो. आणि इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. सेंद्रिय गुळामुळे काय होतं, कोणताही पदार्थ जर तुम्ही केला तो जास्त दिवस टिकतो आणि चवही छान लागते. आता आषाढी एकादशी आलेली आहे आणि वेगवेगळे पदार्थ बनवतात. काहींना खिचडी आवडत नाही किंवा शुगर असते, त्यांना खायची नसते, तर त्यांच्यासाठी खूप अशी ही ऊर्जा देणारी बर्फी आहे. तर पूर्ण गूळ आपण हा वितळून घेऊ. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये वितळला जातो. 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही इथे गूळ बघू शकता, छान असा वितळलेला आहे. आपल्याला 1 तारी 2 तारी पाक अजिबात करायचा नाही. तर बघा यातल्या पूर्ण गाठी गठुळे आहे ते पूर्णपणे विरघळलेले आहे, वितळलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला गूळ हा वितळवून घ्यायचा आहे. खूप जास्त सुद्धा घाई करायची नाही, गॅस मोठा ठेवायचा नाही. आणि जास्त जर मोठा ठेवला तर याचा पाक बनेल आणि जी बर्फी आहे ती कडक होईल. तर इथे बघा पूर्ण आपला गूळ हा वितळलेला आहे. आता आपण जे मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर बघा सगळं मिश्रण मी हे घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त हे मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम कुठेही वाढवू नका. तर इथे गुळामध्ये सगळं मिश्रण हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असे हे मिश्रण तयार झालेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या ज्या आपण जे मिश्रण केलेलं शेंगदाणे खोबऱ्याचं त्याला सगळं एकजीव होतं आणि छान अशी गोळी तयार होते. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. आता गॅस बंद केलेला आणि लगेच आपल्याला हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रे मध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता तुम्हाला किती जाड पातळ त्यानुसार तुम्ही ताटामध्ये किंवा ट्रे मध्ये हे मिश्रण घालायचं आहे. कारण काही जणांना जाड बर्फी आवडते, काहींना थोडीशी पातळ आवडते, त्यानुसार थापवून घ्यायचं आहे. तर इथे बघा सगळं मिश्रण मी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने प्लेन करायचं आहे. तर इथे ट्रे मध्ये सगळं मिश्रण आपण प्लेन करून घेतलेलं आहे आणि छोटी वाटी घेतलेली आहे, त्याला अगदी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि फक्त आपल्याला याने प्लेन करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता ट्रे मध्ये थापून घेतल्यानंतर आपल्याला हलकसं कोमट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर इथे बघा पूर्ण आपण प्लेन करून घेतलेला आहे, हलकसं आपण कोमट करून घेऊ. मिश्रण हलकसं कोमट झालं की आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे. आता तुम्हाला किती छोटी मोठी बर्फी हवी आहे त्यानुसार तुम्ही कट करायचं आहे. आणि बघा किती इझिली कट होत आहे. खूप अशी चवीला छान लागते ही बर्फी. तुम्ही एकदा जरूर करून बघा. कारण मी जे प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये परफेक्ट अशी ही बर्फी तयार होते. करायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी 20 मिनिटांमध्ये बनून तयार होते. कधी तुम्ही अशी केली नसेल तर माझ्या पद्धतीने तुम्ही ही उपवासाची बर्फी जरूर करून बघा. कारण मी म्हटलेले आहे 8 ते 10 दिवस छान टिकते, पण 8 ते 10 दिवस ही राहणारच नाही, अगदी 2 दिवसामध्ये संपून जाईल. एवढी ही चवीला छान लागते आणि तितकीच ही पौष्टिक आहे, शरीराला ऊर्जा देणारी आहे. तर इथे बघा मी एक कट देऊन घेतलेला आहे. आता कट देऊन घेतला की आपल्याला पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. बर्फी आपल्याला थंड करून घ्यायची आहे.
ते थोडेसे कट द्यायचे राहिले आहे ते देऊन घेऊ. आता माझी ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या राज्यातून बघताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. आता हे मिश्रण आहे हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊ. तर आपली बर्फी पूर्णपणे सेट झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊ. अगदी हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे आणि एकदम छान अशी कट झालेली आहे. आता काही आपल्याला तामझाम नाही, अगदी घरातल्या हाताखालच्या साहित्यामध्ये ही बर्फी बनून तयार होते आणि भरपूर अशी ऊर्जा देणारी आहे आणि तितकीच पौष्टिक आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी ज्या आजी आजोबांना दात नाही ते सुद्धा अगदी उपवासाच्या दिवशी अगदी आनंदाने खातील एवढी सुंदर अशी ही बर्फी तयार झालेली आहे. तुम्हाला मी सांगितलेलं करायला खूप सोपी आहे. अगदी 4 साहित्यांमध्ये 20 ते 25 मिनिटांमध्ये ही बर्फी बनवून तयार होते. आता एकादशी आलेली आहे आणि ह्या एकादशीला 2 दिवस आधी जरी तुम्ही बनवून ठेवली तरी अतिशय फायद्याचं आहे. कारण पटकन कोणी पाहुणे मंडळी आली त्यांच्यासाठी आपण खिचडी रताळी वगैरे बनवतो, तर स्वीट म्हणून तुम्ही हे देऊ शकता. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही उपवासाच्या दिवशी ही बर्फी जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.